एम अँड एक्सेलरेशन कशाला शो करतात kg ची पॉवर किती आहे 1 मीटरची पॉवर किती आहे 1 अँड सेकंडची पॉवर किती आहे -2. तुम्हाला माहिती आहे डायमेन्शन्स मध्ये आपण 7 सिम्बॉल यूज करतो पण त्यातले बेसिक 3 सिम्बॉल. Central nervous system is a consist of brain and spinal cord. Brain is the vital organ which is present inside the cranium. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण बार्शी तालुक्यामध्ये आहेत. आपण जर बार्शी तालुका पाहिला असेल तर सर्वप्रथम बार्शीला एज्युकेशन हब असं देखील म्हटलं जातं. त्याचं कारण असं, बार्शी हा मध्यवर्ती भाग आहे आणि या ठिकाणी बरेच कॉलेजेस आहेत, क्लासेस आहेत आणि बार्शीमध्ये एज्युकेशन हे चांगल्या पद्धतीने मिळतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच अनुषंगाने आपण AIC क्लासेस या ठिकाणी आलो आहोत. आपल्या बरोबर या ठिकाणचे प्राध्यापक लोंढे सर आहेत, जे की प्रॉपर 22चे आहेत आणि त्यांचं BE मेकॅनिकल इंजिनियर आहेत. ते फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये पास झालेले आहेत आणि एवढं सगळं एज्युकेशन करून त्यांनी आज क्लास चालवतात. सर्वप्रथम सर तुमचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा, सर तुम्ही एवढं क्लासेस आणि एवढं हे करताय, एवढं एज्युकेशन असताना क्लासेस सुरू करण्याचं कसं डोक्यामध्ये आलं तुमच्या? तर सुरुवातीला नमस्कार सर. हा क्लास चालू करण्यामागचं रिझन असं आहे, पहिल्यापासून माझं इंजिनिअरिंग झालंय आणि मला मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स हे दोन्ही सब्जेक्ट चांगले आणि परफेक्टली जमतात. आणि मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला जिथं होतो तिथं पण बऱ्याच विद्यार्थ्याचे सब्जेक्ट जर मॅथमॅटिक्स बॅक राहिला किंवा फिजिक्स रिलेटेड काही कन्सेप्ट असेल तर त्या मुलांना समजावून सांगण्याची मला आवड असायची आणि ते विद्यार्थी पण माझ्याकडे कंटिन्यू म्हणजे माझेच वर्ग मित्र माझ्याकडे येत असायचे. मग मी ठरवलं की त्यावेळेस आपण कुठलाही इंडस्ट्रियल जॉब न करता आपण क्लासेस क्षेत्रातच जायचं. या क्लासेस क्षेत्रात येत असताना माझ्यासाठी भरपूर म्हणजे कठीण प्रवास मला करावा लागला, पण मला आज समाधान आहे की माझ्यामुळे अगर माझ्या नॉलेजमुळे आज बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला इंजिनिअरिंगला चाललेत, फार्मसीला चाललेत, BSc ऍग्रीला चाललेत किंवा मेडिकल साईडला पण आपल्या बार्शी भागातून विद्यार्थी चाललेले आहेत. त्याचा मला आज आनंद आहे. आणि आपल्या भागातली मुलं, जसं की मी ज्यावेळेस 12वीला होतो त्या लेवलला त्या लेवलचं गायडन्स नव्हतं आणि ते आपल्या बार्शीत उपलब्ध झालं पाहिजे, ह्या हेतूने मी बार्शीमध्ये क्लास चालू केला. हा माझा मुख्य उद्देश होता. आपण कोणत्या कोणत्या त्याचे क्लासेस घेताय आणि कोणते कोणते विषय शिकवताय? सर आपण 11वी आणि 12वी फक्त सायन्सचे क्लासेस घेतो. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे 4 सब्जेक्टचं आपण स्टेट बोर्ड, MST CET, नीट आणि JEE अशा स्पर्धा परीक्षांचा स्वतंत्रपणे तयारी करून घेतो विद्यार्थ्यांची. स्वतंत्रपणे मी का बोललो सर, कारण ह्या एक्झामच खूप वेगवेगळ्या आहेत. जसं की JEE एक्झाम वेगळ्या प्रकारची आहे, नीटची एक्झाम वेगळ्या प्रकारची आहे आणि CET आपल्या स्टेट लेवल पुरती आहे. त्यामुळे आपण ह्या एक्झामला वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतंत्रपणे क्लास चालवून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. हे आणि हे बेसिक जे आहे कन्सेप्ट हा आपल्याला बार्शीमध्ये चालू करायचा होता, म्हणून आपण इथं अशा प्रकारे हा राबवतो. मेनली सर तुमच्या अध्यापनामध्ये किंवा तुमच्या क्लासमध्ये वेगळेपण काय वाटतं तुम्हाला, किंवा तुम्ही वेगळेपण काय देता विद्यार्थ्यांना? अध्यापन कशा प्रकारे वेगळेपण आहे तुमचं? तर वेगळेपण बद्दल बोलायचं झालं तर सर, माझं 11वी-12वी पण आपल्या बार्शीतच झालंय, शिवाजी कॉलेजलाच झालंय. मी पण बार्शीतच क्लास केलेत आणि बार्शीत क्लास केल्यानंतर आपली एक जुनी पद्धत आहे पहिल्यापासून बार्शीमध्ये. खरं तर बोर्डच्या मार्क्सवरून कुठेही तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजला, फार्मसी कॉलेजला किंवा BSc ऍग्री कॉलेजेसला ऍडमिशन मिळत नाहीये. तुम्हाला बोर्डला क्रायटेरिया कम्प्लीट करावा लागतो 50%चा आणि एंट्रन्सला मार्क्स घ्यावे लागतात. आणि आपल्या बार्शीत बोर्ड रिलेटेड भरपूर क्लासेस काम करतात, चांगल्या प्रकारे करतात, भरपूर करतात, पण एंट्रन्स जर नाही शिकवलं तर विद्यार्थ्याला पुढे ऍडमिशन मिळणं खूप अवघड आहे. मग त्या विद्यार्थ्यांना डोनेशन द्यावं लागतं. माझ्या वेळेस पण हीच सिच्युएशन होती. नंतर माझा लहान भाऊ, तो पण बार्शीतच 11वी-12वी झाला. त्याने मला सांगितलं, त्याला 88% 10वीला सेमी इंग्लिशला होती, महाराष्ट्र विद्यालयाला होता, टॉपर विद्यार्थी होता, पण त्याला पाहिजे तेवढे CET मार्क्स पडले नाहीत. मी त्याला म्हणलं तू अभ्यास केला नाही, तू म्हणून पडले नसतील. ती म्हणला तसं नाहीये, माझी बोर्डची मार्क्स बघ तू किंवा आणि CET बघ. कारण काय, त्यानं सांगितलं की मला पाहिजे त्या लेवलचं गायडन्स मिळत नाही. मग त्या दिवसापासून मी ठरवलं की आपण बार्शीत असा क्लास चालू करायचा ज्याचं बोर्ड
11वी पासूनच सीईटी, नीट अँड JEE याच स्वतंत्रपणे जसं की बारामती, लातूर किंवा पुणे अशा ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. त्या लेवल प्रमाणे आपण इथं मार्गदर्शन करायचं. म्हणजे तुम्हाला एकंदरीत सांगायचं काय की सध्या महत्वाचं काय आहे, जे की तुम्ही म्हणल्यासारखं जेई किंवा नीट ज्या एक्झाम आहे त्याच्यावरती भविष्य विद्यार्थ्याचं आता अवलंबून आहे किंवा घडू शकतं. तर ते महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही क्लासेस जास्त डोक्यामध्ये घेऊन तो जास्त प्रेफरन्स करतो. सर एखादा विद्यार्थी तुमच्याकडे आहे आणि विद्यार्थिनी आहे, तो तुम्हाला काय असतात विद्यार्थिनी की तुम्ही एखादा टॉपिक असेल तो शिकवल्याच्या नंतर जास्त वेळा शिकून देखील त्याच्या डोक्यामध्ये बसत नाही, परंतु ते सारखे सारखे तुम्हाला प्रश्न विचारतात का? कशा प्रकारे ट्रीट केलं जातं? काय सांगता येईल याबद्दल? असं काय झालंय का तुमचे? आता सर मी माझ्या टीचिंग एक्सपिरियन्स नुसार सांगतो, की आपल्या भागात बार्शीमध्ये क्लास लावणारे विद्यार्थी मराठी मीडियमचे असतात, सेमी इंग्लिशचे असतात. क्लास लावणारा विद्यार्थी 50% वाला पण असतो आणि 95% वाला पण असतो. आणि हे सगळे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये एकत्र बसतात. मग आम्हाला टीचिंग करताना तो 95% वाल्याला पण समजलं पाहिजे आणि त्या 50% वाल्याला समजलं पाहिजे. या अनुषंगानं आपण तर तशा बॅचेस म्हणजे मोठमोठ्या सिटीत ते सेपरेट बॅचेस करतात आणि त्या लेवल प्रमाणे शिकवतात. पण आपल्या बार्शीत त्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत. कारण तसे बरेच विद्यार्थी बाहेर निघून जातात. आणि मग आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना आपण जर मॅच करायचं असेल, तर आम्ही काय करतो कन्सेप्टच असे शिकवतो, की जोपर्यंत त्यांना सर्वांचा डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत तो रिपीट कन्सेप्ट करत राहतो. जेणेकरून आणि तरी शंका राहिली, तरी नंतर लेक्चर झाल्यानंतर आम्ही सांगतो ज्यांचे डाऊट्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी थांबा. त्यांना परत आपण स्वतंत्रपणे स्वतः वेळ देऊन ते त्यांचे डाऊट्स क्लिअर करतो. कारण त्यांचे जर ते डाऊट्स क्लिअर नाही झाले, तर मी जो होमवर्क दिलाय किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिले, तर ते घरी जाऊन करणारच नाहीत. आणि ते जर नाही केलं तर ते स्पर्धेत मागं पडतील. ह्या हेतूने आम्ही त्यांची तशा प्रकारे तयारी करून घेतो क्लासमध्येच. म्हणजे एखादा कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाणं हे देखील धोक्याचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला शिकवणं आणि प्रत्येकाकडून ते क्लिअर करून घेणं आणि प्रत्येकाला समजेल एवढं शिकवणं हे प्रायोरिटीवर तुम्ही लक्ष देताय. प्रत्येक विद्यार्थी असतो, तुमच्याकडे बरेच विद्यार्थी असतात. तर वैयक्तिक पातळीवरती कसं लक्ष देता? त्याच्या प्रगतीवरती कसं तुम्ही बारकाईने लक्ष ठेवता? याबद्दल काय सांगता येईल? सर्व वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर माझ्याकडे बरेच पॅरेंट्स असे येतात, की सर तुमचं काय असेल ते क्लासचं आम्ही पैसे हे भरतो वगैरे आणि ते पैसे भरण्यापुरती जबाबदारी ठेवतात. आता तुम्हाला सांगतो ग्रामीण भागातून बरेच आपल्याकडे येतात, ज्यांचे वडील शेतकरी असतात. त्यांना हा सायन्स, हे इंजिनिअरिंग, हे मेडिकल, फार्मसी याबद्दल अभाव असतो माहितीचा. मग अशा विद्यार्थ्यांची सर्वस्व जबाबदारी आपल्यावर आहे. मग त्याचा पॅरेंट्स म्हणून आपल्यालाच रोल इथं क्लासमध्ये पार पाडावा लागतो. कारण त्याच्या पॅरेंट्सचं म्हणणं आहे की एज्युकेशनल रिलेटेड जे तुम्ही पॅरेंट्स त्याचे आहात, असं तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या. जसं की मग आपण टेस्ट ज्यावेळेस कंडक्ट करतो, त्यावेळेस त्याला जर स्कोर कमी आला, तर तुला स्कोर का कमी यायला लागलाय? तुझे कुठं चुका होतात? त्याला आपण सेपरेटली स्वतंत्रपणे थांबवून त्या गोष्टी सांगतो, जेणेकरून तो पुढे प्रोग्रेस करत राहतो. आणि अशा पद्धतीनं तो मुलगा पुढे जाण्यास आणि त्याला पण नंतर अभ्यासासाठी आणखी म्हणजे उत्साह येतो. अशा थोडक्यात काय तर तुम्हाला खेडेगावचे जे विद्यार्थी आहेत किंवा इव्हन बार्शी हे देखील बऱ्यापैकी मोठं खेडच मानलं जातं. तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं पालकत्व स्वीकारून तुम्हाला त्या पद्धतीने काम करावं लागतं असं तुमचं म्हणणं आहे. त्यांच्या प्रत्येक चाचणीवरती, त्यांच्या प्रत्येक बारकाईच्या हालचालीवरती देखील तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं आणि त्या पद्धतीने त्याला घडवावं लागतं असं तुमचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं असेल तर आजपर्यंत काय सांगताय सर, किती विद्यार्थी तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पोस्टला गेलेत? कशा प्रकारे आतापर्यंत प्रगती झाली आहे? किती वर्ष झालं क्लास चालतोय? याबद्दल सर काय सांगता येईल? तर सर बोलायचं झालं तर 2018 पासून मी बार्शीमध्ये इथं क्लास चालू केला. माझे सोबतचे पाटील सरांना आम्ही क्लास चालू केला होता. त्यावेळेस आमच्याकडे तशी काही विद्यार्थी संख्या नव्हती. कारण आम्ही तशा प्रकारची काही जाहिरात पण नाही आणि कुणाला माहितीच हवं नव्हतं. सुरुवातीला तर बरेच विद्यार्थी आमचेच रिलेटिव्ह होते. त्यामुळं आम्ही सुरुवातीला 1 वर्ष तसं त्यांना प्रॉपर पद्धतीनं 1 वर्ष पेशन्स संयम पकडून त्यांना आम्ही 2 वर्ष मार्गदर्शन केलं. त्यानंतर क्लास माहिती होऊ लागला. त्यानंतर विद्यार्थी संख्या येऊ लागली. मग आम्हाला माउथ पब्लिसिटीनं भरपूर विद्यार्थी येऊ लागले. मग 2 वर्ष आम्हाला खूप चांगल्या संख्या पण विद्यार्थ्यांच्या मिळाल्या. त्यामध्ये आम्ही बरेच आता तुम्हाला नंबरमध्ये सांगायचं म्हणलं तर बरेच मुलं विद्यार्थी 15 पेक्षा जास्त विद्यार्थी BSc म्हणजे ऍग्रीकल्चरला गव्हर्नमेंट कॉलेजला आपल्या क्लासचे विद्यार्थी लागलेत. बरेच विद्यार्थी BMS, BHMS ला लागलेत. जसं की मी तुम्हाला क्लासेसची ऍडव्हर्टाइजमेंट पण दाखवली आणि त्या विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला ओपिनियन सुद्धा दाखवेल.
ओके. असं नाही की बाबा सर काहीतरी बोलतेत अंदाजे, असं काही नाहीये. ओके. आणि आपल्या क्लासमध्ये गेल्या वर्षी 2024 ला एक ईश्वरी गव्हाणे नावाची विद्यार्थी जिनं 96.57% सीईटीला मार्क्स घेऊन ती कराड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला लागले आज. आज आणखी पण ती विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यांना आणखी पण पुढे जे लागणारं मार्गदर्शन आहे ते आम्ही करत राहतो. म्हणजे 11-12वीला क्लास लावला म्हणजे तेवढी जबाबदारी नाही. त्यांना टोटल त्यांचं सेटलमेंट पर्यंत भविष्यापर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं हवं तेवढं मार्गदर्शन करत राहतो. आणि आपल्या क्लासचा बघायला झालं तर एक खूप मोठा रिझल्ट आहे सर. जो JEE मध्ये मार्क्स घेऊन खामगावचाच आपला विद्यार्थी आतिश थोरात म्हणणारा, ज्याचं एक्झाम फॉर्म भरण्यापासून सगळी प्रोसिजर करण्यापर्यंत मी वैयक्तिक त्याला मार्गदर्शन केलंय. म्हणजे आमच्या टीमनं केलंय, पण फॉर्म वगैरे भरण्यासाठी जो क्लाससाठी फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आपल्या क्लासपाशी थांबत होता, सर चला तुम्ही वगैरे. पण आज तो ट्रिपल IIT कॉलेजला आहे. ट्रिपल IIT म्हणजे NIT लेवलचं कॉलेज असतं ते. जिथं आता त्याच्या कॉलेजला त्यांनाच सांगितलेले रिझल्ट सांगतो मी. गेल्या वर्षी त्याच्या इथं जे कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले, तिथं 2 कंपन्या आल्या त्यानं सांगितलं. जसं की एक आहे मायक्रोसॉफ्ट आणि दुसरी आहे Amazon. Amazon तर कंपनी सर्वांना माहिती आहे जवळपास. या 2 कंपन्यांनी तिथल्या जवळपास 4 विद्यार्थ्यांना 45 lakhs 45 लाख पॅकेज एवढं दिलेलं आहे. मग माझं म्हणायचंय की मी आपल्या क्लासचा बार्शीत राहून जर विद्यार्थी इतक्या मोठ्या कॉलेजला ऍडमिशन जर घेऊ शकत असत आणि तो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, ग्रामीण भागातला विद्यार्थी, तो मी म्हणतो 45 लाखापर्यंत जर त्याच्या कॉलेजला पॅकेज असेल म्हणजे पर मंथ आपण अप्रॉक्सिमेटली म्हणलं तर 4 लाख रुपये पगार झाले, तर पूर्ण त्याच्या फॅमिलीचं फ्युचरच बदलून जाणार आहे. आणि त्यासाठी कुठल्या मोठ्या सिटीमध्ये त्याला जाण्याची पण गरज पडणार नाही. ओके. तर अशा प्रकारे आपले आहे आता. एकंदरीत सरांच्या क्लासेस मधले बरेच विद्यार्थी चांगल्या चांगल्या मुकामावरती पोहोचलेले आहेत आणि सरांचं टीचिंग हे बेस पासून असतं, त्याच्यामुळं ते सुरुवातीपासून त्यांना ट्रीट करतात. इव्हन 11-12वीच नाही, परंतु ज्या पोस्ट पण त्या पोस्टवरती जातील, ज्या पण मुकामावरती ते जातील, त्या ठिकाणी देखील मार्गदर्शन लागलं तरी सर देण्याचा प्रयत्न करतात आणि विद्यार्थी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आजही चांगल्या पोस्टवर असून देखील त्यांना मार्गदर्शन घेतात, असं सरांचं म्हणणं आहे. सर, एखादा गरीब विद्यार्थी असेल, सिंगल पॅरेंट असेल किंवा बरेच लोकांना असतात की मिडल क्लास फॅमिली मधले असतात ज्यांच्याकडे फी भरायची देखील त्यांची तयारी नसेल किंवा त्यांच्याकडे पैसे नसतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कशा प्रकारे मदत करते? सर याचं एक मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली उदाहरणच देऊन टाकतो. या वर्षी आमच्या क्लासचा एक मुलगा BAMS ला नाशिकला सेमी गव्हर्नमेंटला लागलाय. त्याचं पालकत्व आमच्याच गावातल्या एका शिक्षकाने घेतलं होतं आणि त्यानं मला सांगितलं पण होतं की त्याचा पूर्ण खर्च मीच करणार आहे. त्याचा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे, पॅरेंट्स प्रॉब्लेम आहे. मग त्यावेळेस मी पण की बाबा आमची जेवढी फी आहे त्यातली तुम्हाला जेवढी द्यायची तेवढीच द्या. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 50% त्यांना फी घेतलीच नाही त्यांना, आणि 50%च फी घेतली. म्हणजे ज्यांना पॅरेंट्स नाही किंवा सिंगल पॅरेंट्स आहेत अशा मुलांना आम्ही सवलत फी मध्ये नक्कीच देतो. आम्ही तेवढा विचार करतो, कारण आता याच्या मागचं कारण सांगतो. माझे वडील पण शेतकरी आहेत सर. मी शेतकरी फॅमिलीतून मी इंजिनियर झालोय. मलाही माहिती आहे आर्थिक अडचणी असतात किंवा माझ्या वडिलांनाही पैसे भरताना बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. मग मी त्यातून घडलोय, ह्या सिच्युएशन मधून आपण गेलोय. त्यासाठी त्या पालकाच्या पॅरेंट्सनी आम्हाला सांगायची काही वेगळं गरज नाही. अगर त्यांनी आम्हाला सवलत द्या असं म्हणायची गरज नाही. आम्ही पण एक कंडिशन आहे सर, तो मुलगा सवलत देत असताना आम्ही त्याची गुणवत्ता म्हणजे तो शिकणारा मुलगा असला पाहिजे, त्याला आम्ही सवलत द्यायची. आणि त्यानं जर क्लासमध्ये कालवा धिंगाणा करत असेल तर अशाला आपण देणं म्हणजे ते पण चुकीचं आहे. जे मुलं होतकरू आहेत त्याचा आम्ही परफॉर्मन्स बघतो आणि नक्की सवलत देतो. बरोबर आहे, कारण शिकणाऱ्यालाच दिला त्याचा फायदा तर तो बेटर होईल. आणि जर ते असे कोण विद्यार्थी असतील तर सरांबरोबर कॉन्टॅक्ट करा. जर आता 11वीच्या बऱ्यापैकी पोर्शन संपत आलेला आहे, 11वीच्या परीक्षा देखील होतात, परंतु आता 11वीच्या विद्यार्थ्यांना क्लासेस लावायचे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सूचना द्याल किंवा काय सांगाल? पहिली गोष्ट तर आता आम्ही जानेवारी महिन्यामध्ये 12वीची नवीन बॅच स्टार्ट करतो. बऱ्याच मुलांनी आपल्या बार्शी भागात म्हणजे पहिल्यापासून एक विचार चालतोय, 11वीचा सिलेबस करायचा नाही किंवा 11वीला क्लासेस लावायचे नाही. मग त्यामागे अनेक कारण आहेत. काही मुलं आर्थिक परिस्थितीमुळं आणि काही मुलं बाबा 11वीला क्लास लावायचा नसतो असा माइंडसेट आहे, माझ्यापासून चालू आहे तसा. पण आता सर ऍक्च्युअली कसं आहे, सीईटी ची एक्झामिनेशन मी बोललो MST CET, ह्या MST CET एक्झामिनेशन मध्ये 20% सिलेबस 11वीचा आहे आणि 80% सिलेबस 12वीचा आहे.
त्यामुळे 11वी पण क्लास करून आणि सीईटीचं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. आता जसं की मी माझ्या क्लासमध्ये 11वीचं टोटली बोर्ड प्लस सीईटी किंवा एंट्रान्स हे सगळं प्रिपरेशन मी प्रॉपर करून घेतोय. तर मला माझ्या विद्यार्थ्यांचे 20% मार्क्स जाऊन द्यायचे नाहीत. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता 12वीची बॅच तर आपण चालू करणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये. माझं आव्हान असं आहे की आता जेवढे पण विद्यार्थी ज्यांनी क्लास लावले नाही, तर मी ठरवलंय म्हणजे मी माझ्या टीम सोबत चर्चा केली. आम्ही ठरवलं की 11वीची फी आपण त्यांना घ्यायचीच नाही. तुम्ही 12वीचा प्रवेश घ्या आणि आम्ही 11वी त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत करूया. म्हणजे आता जेवढा इथून पुढचा जेवढा पार्ट्स होईल तेवढा तुम्हाला आम्ही मोफत करू. जेणेकरून 12वीत पण त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि 11वीचा जो सिलेबस आहे सीईटीचा त्यात पण त्यांना नक्की फायदा होईल. ह्या अनुषंगाने आमचं आता सध्या चालू आहे प्रोसिजर. ज्या पण विद्यार्थ्यांना 12वीचा 11वीचा क्लास लावायचा आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे की 11वीची फी माफ असणार आहे आणि तुम्ही 12वी मध्ये या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. ऍडमिशन देखील चालू झालेत असं देखील सरांचं म्हणणं आहे. सर विद्यार्थी तर ठीक आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा ह्यामध्ये रोल असतो तो पालकांचा. पालकांची मानसिकता आज जर बऱ्यापैकी पाहिलं असेल तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे बऱ्यापैकी पालकांचेच क्वेश्चन्स असतात की कुठं लावायचा, काय झालं पाहिजे, विद्यार्थी असेल सेक्युरिटी कशी असायला पाहिजे, मुलगा असेल तर त्या ठिकाणी तो शिकलाच पाहिजे. अशा बऱ्याच क्वेश्चन्स पालकांच्या डोक्यात असतात. तर अशा पालकांना तुमच्या क्लास बद्दल तुम्ही काय सूचना द्याल किंवा काय सांगता येईल त्यांना? तर मी पालकांना एक आव्हान असं करेल की असं नाही की पुण्याला गेल्यावरच रिझल्ट लागेल किंवा लातूरला गेल्यावर रिझल्ट लागेल. आता तुम्हाला कोरोनापासून सिच्युएशन काय आहे ते सांगतो. बऱ्याच पालकांची आर्थिक क्षमता सुद्धा असताना सुद्धा त्यांचं माइंडसेट असं आहे की आपल्या बार्शीतच त्या लेवलचा क्लास मिळायला पाहिजे. जसं की बोर्डचं तयारी, सीईटी, नीट, जेईची तयारी करून घ्या. आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळं काम पण करतोय. अशा पॅरेंट्सनी तर नक्की आपल्याकडे आतापर्यंत आपल्याकडे विद्यार्थी पण आहेत ज्यांची आर्थिक क्षमता आहे. ते भले मी म्हणतो राजस्थानपर्यंत पण मुलगा पाठवू शकतात. पण त्याने आपल्याकडे ठेवलंय का तर त्यांना माहिती की इथं त्या लेवलचं प्रिपरेशन करून घेतात. आणि आपल्याकडं ऑल इंडियातल्या सगळ्या मोठमोठ्या कोचिंग क्लासेस, ऑल स्टडी मटेरियल सर अवेलेबल आहे. मग मला सांगा दोनच गोष्टी लागतात. एक स्टडी मटेरियल आणि गायडन्स करणारा. आणि तिसरी गोष्ट लागतं विद्यार्थ्यांना प्रिपरेशन केलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी मिळून आल्या ना रिझल्ट येतोच. आजपर्यंत आपण दिलेत पण. मग ह्या पालकांना माझं म्हणणं आहे की तुमची आर्थिक परिस्थिती असली किंवा नसली तरी आपला तर क्लास त्या कम्पेअर टू तेवढ्या फीचा नाही. रिझनेबल फी मध्ये क्लास आहे आणि सगळ्या गोष्टी जर इथं मिळत असतील तर नक्की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला इथपर्यंत त्याला संधी द्या. आणि आपण असं नाही की बाबा आज विद्यार्थी आलाय म्हणजे आज त्यांना आपल्याकडे ऍडमिशन केलं पाहिजे. आता माझ्याकडून बरेच विद्यार्थी बारामतीवरून आलेले आहेत. 11वी तिथं केले आणि 12वीला माझ्याकडे आले. लातूरवरून बरेच विद्यार्थी येतात. मग ते आपल्याकडेच काय येतात? त्यांनी काहीतरी पाठीमागं पाहिलंय की बाबा त्याप्रमाणे इथं देऊ हेच लोक शकतात. म्हणून ते विद्यार्थी माझ्याकडे आहेत. तुम्हाला मी मगाशी दाखवले पण ते विद्यार्थी बाबा ते कुठून आलेत, काय आलेत. तर माझं पालकांना आव्हान आहे की आपल्या बार्शीत सुद्धा हे गोष्टी होऊ शकतात. आणि कोणीतरी बार्शीत या लेवलचं काम केलं पण पाहिजे. ह्या अनुषंगानं मी आणि माझी टीम इथं काम करतोय. म्हणजे तुम्हाला एकंदरीत सांगायचं काय की सिंगल पॅकेज डबल धमाका असं म्हटलं तर चालेल की जेणेकरून कमी फी मध्ये तुम्हाला पुणे, मुंबई असेल किंवा सर म्हणल्यासारखं लातूर असेल, बारामती, ज्या पण मोठ्या मोठ्या सिटीमध्ये एज्युकेशन मिळतं ते तुम्हाला कमी फी मध्ये या ठिकाणी बार्शीमध्ये उपलब्ध असेल. आणि त्याचा पर्याय असेल की AIC क्लासेस बार्शी. सर काय सांगता येईल तुमच्या या ठिकाणचा जर एखाद्याला संपर्क करायचा असेल तर या ठिकाणचा तुमचा क्लासेसचा पत्ता सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून जे विद्यार्थी गरजू आहे, ज्या लोकांना वाटतं की तुमच्याकडे क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतल्याच्या तर माझं भविष्य घडू शकतं, अशा विद्यार्थ्यांनी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय सांगता? तर सांगायला गेलं तर आपला क्लास उपळाई रोडला आहे. उपळाई रोड सर्वांना सर्रास आपल्या बार्शीमध्ये माहित असतो. आणि उपळाई रोडला हा आपला क्लास कृष्ण मंदिराजवळ आहे. आपल्याकडं क्लासेस म्हणजे माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगायचा झाला तर आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटवर सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. पण माझा वैयक्तिक कॉन्टॅक्ट नंबर आहे 9284 27 51 45. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि कृष्ण मंदिराजवळ AIC कोचिंग क्लासेस जरी म्हणलं तरी कोणी पण सांगता येईल. आणि आपल्याकडं क्लासमध्ये आणखी एक सर मला सांगायचं राहिलं, क्लासमध्ये जी सुविधा आहेत त्या सुविधा बघायला गेलं तर तुम्ही पाठीमागच पाहताय. हा डिजिटल बोर्ड आहे. ह्या डिजिटल बोर्डवर आपण सगळं गायडन्स करतो जे मोठमोठ्या कोचिंग क्लासेस मध्ये पण करतात आणि आपण ती टेक्नॉलॉजी बार्शीत आणली आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडं डिजिटल क्लासरूम आहे. मुलांसाठी मोफत अभ्यासिका पण आहे. आता तुम्हाला बाहेर बघायला गेलं तर अभ्यासिका लावायची झालं तर मुलाला पर मंथ पैसे द्यावे लागतात. ते 400 असतील, 500 असतील.
2 वर्षाचं काढलं तर 10-15 हजार रुपये जातात. ते आपल्या क्लासेसमध्ये मुलांना घालवायची गरज पडणार नाही. आता अभ्यासिका म्हणायचं झालं तर त्यात आणखी एक पॉइंट आहे माझ्याकडे. मुलींसाठी सेपरेट अरेंजमेंट आहे, मुलांसाठी सेपरेट अरेंजमेंट आहे. जेणेकरून मुलाचा मुलींशी काही कुठलाही डिस्टर्बन्स आला न पाहिजे. आणि मुलींची तेवढी आम्ही सिक्युरिटी घेतो. त्यासाठी आम्ही आणखी आमच्या क्लासमध्ये टोटली सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवलेले आहेत. कुठलाही प्रकार घडू नये आणि मुलींच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने आम्ही खूप काळजी घेतो. पहिल्यापासूनच घेतो. कारण कालवा, धिंगाणा हे आमच्या वैयक्तिक विचारातच नाही पडत. कारण एक मुलगी जर आली आमच्या क्लासला तर तिच्याकडून 10 मुली आमच्याकडे येणार असतात. किंवा एक मुलगा आला तर त्याच्याकडून 10 मुलं येणार असतात. ह्या आम्ही पुढचा फ्युचर, भविष्याचा विचार करून ह्या गोष्टी आम्ही करतोय. एखादा मुलगा जर धिंगाणा घालत असेल तर त्याच्या 4 पैशापायी आम्ही आमचा क्लास डिस्टर्ब होऊन देऊ शकत नाही. एक शिकणारी होतकरू मुलं मुली आमच्या क्लासमध्ये आम्ही शक्यतो अलाउड करतो म्हणलं तरी चालेल. ज्यांना मोबाईल पासून शक्यतो दूर ठेवणे. आणि आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आपल्या आई वडिलांचे कष्ट हे खूप कष्टानं तुम्हाला इथं पाठवलंय. त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे. तुम्ही लोंढे सरांकडे क्लास करताय तर 2 वर्षानं तुमच्या पालकांनी माझं नाव घेतलं पाहिजे. तुम्ही तर घ्यायलाच पाहिजे. तेवढं मी काम करणार आहे आणि तुम्ही पण तुमचंही भविष्य घडलं पाहिजे. म्हणजे क्लासेस चालवणे म्हणजे फक्त पैसे कमवणे हाच हेतू नसतो. पैसे कमवायचं झाल्यावर सर मी तुम्हाला आत्ताच सांगतो. बारामतीला आमच्याच म्हणजे मित्रांचा क्लास आहे. खूप मोठा क्लास आहे. आम्ही फिजिक्स केमिस्ट्री जे आहोत टीचर आम्हाला सध्या सुद्धा ऑफर आहेत की तुम्ही तिथं या. तिथं आम्हाला म्हणजे 12-12 लाखाचे पॅकेजची ऑफर आहे. तरी सुद्धा आम्ही तिथं अजून गेलो नाही आणि जाणार पण नाही सर. का तर आम्हाला आपल्या भागात एज्युकेशनल जे 11वी-12वी सायन्स आहे याच्यामध्ये सीईटी, नीट, जेई ते ज्या लेवलनं चालतात त्या लेवलचं हब आम्हाला बनवायचंय. ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय आणि थोडे टाइम लागेल पण नक्की आम्ही हे घडवू बार्शी. पाहिलं असेल की लोंढे सर हे बावी गावचे आहेत. ते बार्शी तालुक्यामध्ये गाव आहे. शेतकरी कुटुंबातून आहेत, परंतु हुशार आहेत आणि त्यांना असं म्हणायचंय की त्यांच्या हुशारीवर त्यांना बऱ्याच ठिकाणी चांगले ऑफर देखील आहेत. परंतु जो क्रीम रोल आहे, जो बार्शीमध्ये तयार करायचा, बार्शी जे एज्युकेशन हब आहे, त्यात शिरपेचा तोरा खोवायचा आहे, ते त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आपण जर पाहिलं असेल तर आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी आपण एज्युकेशन करतो, ज्या ठिकाणी आपलं मूलभूत सगळ्या गोष्टी आहेत, त्या ठिकाणी आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर का करू नये. या संदर्भात त्यांनी या ठिकाणी त्यांच्या एका पाटील सर म्हणून त्यांचे मित्र आहेत आणि शेख सर त्यांचे मित्र आहेत, अशा तिघं मिळून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्लास घेतात असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आतापर्यंत आपण सरांची चांगल्या पद्धतीने मुलाखत घेतली. सरांनी त्यांच्या क्लासेस बद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ज्या पण कोणाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी यायचं असेल तर त्यांनी या क्लासेसला भेट द्यावी. सर्वप्रथम त्यांचं देखील म्हणणं आहे की तुम्ही 1-2 दिवस बसा, तुम्हाला क्लास कशा पद्धतीने वाटतो त्या ठिकाणी तुम्ही सरांबरोबर चर्चा करा. नक्कीच तुम्हाला क्लास आवडेल आणि क्लास उपळाई रोडला आहे. श्रीकृष्ण मंदिर आहे. कृष्ण मंदिरापासून आतमध्ये गेल्यानंतर क्लास अगदीच हाकेच्या अंतरावरती आहे. तुम्ही येऊ शकता, सरांबरोबर ते कॉन्टॅक्ट करू शकताय. आणि जर भविष्य घडवायचं असेल आणि चांगलं जर तुम्हाला नीट आणि आपण म्हणतो जे आता सगळ्यात आत्मा म्हटलं तरी चालेल, ज्यावरती सगळं चाललेलं आहे, अशा गोष्टीमध्ये जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर सरांबरोबर एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करणं गरजेचंच आहे असं देखील या ठिकाणी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.